नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मधुभाऊ विचारतात की काय सावबाळा, सापडलं का तुला पुढच्या कोड्याचं उत्तर? सायली म्हणते की हो, ती तुमच्या हिशोबाच्या वहीमध्ये आहे ना, बघू बरं तुमची हिशोबाची वही. आणि ती त्या वहीमध्ये असणारी चिठ्ठी वाचू लागते. त्यात लिहिलेलं असतं की काही हिशोब हे न चुकते करणं चांगलं, काही माणसांच्या ऋणातच राहिलेलं बरं. म्हणून इतकी गोड हसणारी बायको मला विश्वासाने सोपवली, म्हणून मी मधुभाऊंच्या कायम ऋणात आहे. पण तुझ्या चेहऱ्यावरचं हसू ढळू देऊ नकोस. तेव्हा सायलीची नजर मधुभाऊंच्या हिशोबावरती पडते आणि तिचा चेहरा पुन्हा खिन्न होतो. आता इकडे प्रियापुरती घाबरलेली असते. तिचं चिप्स खाण्याचंच काम चालूच असतं. लॅपटॉपवरती ती बुकिंग करायचा प्रयत्न करते. ती विचार करते की मी पनवेलला मुंबईला जाऊन उपयोग नाही आहे. मी ना दुबईला जाते, म्हणजे कोणी मला शोधू शकणार नाही. ती दुबईचं तिकीट काढायला जाते, पण इतकं महाग आहे तिकीट आणि एवढे पैसे मला कोण देणार? यांनी जर मला घराबाहेर काढून टाकलं तर मला ना किल्लेदार पैसे देईल ना सुभेदार. मग मी काय करणार? सायली म्हणते, मधुभाऊ, अजूनही तुमची 1 ना 1 रुपयाची नोंद करून ठेवायची सवय गेली नाही ना? मधुभाऊ म्हणतात, अरे बाळा, अशी कशी जाईल ती? 40 वर्षांची सवय आहे. मी अजूनही 1 ना 1 रुपयाचा खर्च सगळा लिहून ठेवतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे विलासने जेव्हा तुम्हाला पैसे दिले होते तेव्हा त्याची नोंदसुद्धा तुम्ही तुमच्या डायरीमध्ये केली असेल ना? मधुभाऊ म्हणतात की हो, अर्थातच. मी त्या नोटांचे नंबर, कॅश बंडल स्लिप, कुठल्या शाखेतून, कुठल्या बँकेतून, त्याचीसुद्धा नोंद मी करून ठेवलेली आहे. अर्जुन म्हणतो, खूप मोठा पुरावा आपल्या हाती लागला आहे. आपण या नोटांच्या डिटेल्सवरून त्या सोर्सपर्यंत पोहोचू शकतो आणि मला खात्री आहे की हा सगळा पैसा महिपतचाच असणार. मधुभाऊ, मला ती सगळी नोंद वाचायची आहे. याच डायरीमध्ये आहे ना ती? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की नाही, ती डायरी आश्रमामध्ये असणार आहे. मला जेव्हा अटक झाली ना, तेव्हा त्या सगळ्याच वस्तू त्यांनी जप्त केल्या आणि त्याच्यामध्येच ती वही आहे. अर्जुन म्हणतो, म्हणजे ती डायरी आता पोलिसांच्या एव्हिडन्स रूममध्ये असणार आहे. चला तर मग तिथेच जाऊन वाचूयात. ती डायरी आपल्याला महिपतपर्यंत नक्की पोहोचवेल. सायलीला तर खूप आनंद होतो आणि दोघेही लगेचच पोलीस स्टेशनला जायला निघतात. आता इकडे प्रिया बसल्या बसल्या झोपी गेलेली असते. विमल तिला उठवते आणि ही इतकी डचकते की तिला हात जोडून म्हणते की मला बाहेर काढू नका, मी सगळं सांगायला तयार आहे. तेव्हा विमल तिला भाणावते. इकडे अर्जुन, सायली पोलीस स्टेशनला येतात. तेव्हा पोलीस सांगतात की या ठिकाणी सगळ्या वात्सल्य मर्डर केसच्या फाईल्स ठेवलेल्या आहेत. सायली म्हणते, इथे तर खूप वस्तू आहेत, आता आपल्याला शोधायला खूपच उशीर लागेल. अर्जुन म्हणतो की कितीही वेळ लागला तरी चालेल, पण आपल्याला त्या वस्तू शोधायच्या आहेत. तितक्यात शोधताना सायलीला ती पांढरी डायरी सापडते. अर्जुन त्या सगळ्या डिटेल्स वाचतो आणि त्याचे फोटो देखील काढून घेतो. आता दोघेही तिथून बाहेर पडतात. सायली विचारते, तुम्हाला त्या नोंदी पाहून काय कळालं सांगा ना? तेव्हा अर्जुन म्हणतो की जेव्हा मोठी रक्कम त्यांच्याकडे ठेवायला आली ना, तेव्हा त्यांना खूप टेन्शन आलं असणार आहे. त्यामुळे त्यांनी सगळ्या डिटेल्स लिहिलेले आहेत, म्हणजे करन्सी कोडसुद्धा त्या ठिकाणी लिहिले आहेत. तेव्हा सायली करन्सी कोड असं विचारते. तेव्हा अर्जुन तिला व्यवस्थितपणे सांगतो की करन्सी कोड काय असतं. आता या सगळ्या डिटेल्स काढणं आपल्याला जरा कठीण जाणार आहे, पण आपल्याला काढावे तर लागणारच आहेत. आणि यावरून कळेल का की तो पैसा महिपतचा होता, असं सायली विचारते. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे सगळं कठीण आहे, पण आपण करूयात सगळं. आता अर्जुन, सायली बँकेत येतात आणि अर्जुन सायलीला म्हणतो, तुमच्यातले सगळे ॲक्टिंगचे स्किल बाहेर काढा, आणि तिला नजरेने खुणावतो. सायली लगेचच म्हणते, बोला काय बोला. सायलीचा चढलेला आवाज पाहून तो मॅनेजर खूपच घाबरतो. सायली म्हणते, माझ्या या अवस्थेला तुम्हीच जबाबदार आहात. मला तर तुम्ही भिकेला लावायला निघालात. अहो, तुमच्या बँकेने मला खोट्या नोटा दिल्यात. मी पोलीस कंप्लेंट केली आहे. आता तुम्ही आयुष्यभर कसे जेलमध्ये सडाल ना, याच्याकडे मी नक्की पाहील. तेव्हा तो मॅनेजर घाबरतच म्हणतो, अहो मॅडम, पण नेमकी झालं आहे काय ते तरी सांगा. तेव्हा सायलीमध्ये काय झालं म्हणजे विलास नावाच्या एका व्यक्तीने मला नोटा दिल्या, ज्या त्यांनी तुमच्याच बँकेतून काढल्या होत्या, आणि त्या नोटा हजाराच्या सगळ्या डुप्लिकेट आहेत. मॅनेजर खूप घाबरलेला असतो, कारण आजूबाजूला बाकीचे सुद्धा कस्टमर बसलेले असतात. तो सायलीला म्हणतो की मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे, आमच्या बँकेतून असा फ्रॉड होणार नाही. तेव्हा सायली म्हणते की हे माझे वकील आहेत आणि हे तुमच्यावरती केस ठोकणार आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो की बरोबर आहे, आमच्याकडे करन्सी कोडसुद्धा आहे. हे बघा, हा तुमच्या बँकेचा करन्सी कोड आहे ना, हा खूप मोठा पुरावा आहे आमच्यासाठी. तो मॅनेजर म्हणतो की मला त्या नोटा बघायला मिळाल्या असत्या तर. अर्जुन म्हणतो, त्या आम्ही पोलीस स्टेशनला सबमिट केल्या, आणि तो सायलीला खुणवतो. तेव्हा सायली लगेच मोर्चा काढल्यासारखाच मोठमोठ्याने ओरडू लागते, मला न्याय मिळालाच पाहिजे.
त्या नोटा कोणत्या अकाउंटमधून ट्रान्सफर झाल्यात हे मला कळायलाच पाहिजे. तेव्हा तो मॅनेजर म्हणतो की अशा डिटेल्स देणं आम्हाला अलाउड नाही आहे. अर्जुन म्हणतो ठीक आहे, तर आणखी एक आपण कंप्लेंट करूयात की हे बँकेचे मॅनेजर आपल्याला कोऑपरेट करत नाही आहे, म्हणजे हे सुद्धा या स्कॅममध्ये सामील आहेत. सायली मोठमोठ्याने त्या बँकेच्या नावाने घोषणा करू लागते. लोकांनी ही बँक हाय आणि सगळ्या तिथल्या कस्टमरला सुद्धा ती तिच्या बाजूने करत असते. तेव्हा तो मॅनेजर चक्क सायलीच्या पायाशी येतो आणि प्लीज अहो असं करू नका हो, माझ्या बँकेच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे असं तो बोलतो. तो मॅनेजर म्हणतो तो करन्सी कोड मला द्या, सिस्टीममध्ये आहे का ते मी बघतो, पण प्लीज अशी आबरू काढू नका. आता तो मॅनेजर स्वतःच करन्सी कोड चेक करू लागतो. अर्जुनला त्यांच्याकडून SS बिल्डरच्या अकाउंटमधून ट्रान्झॅक्शन झाले असं कळतं. सायली म्हणते पण हे नाव तर अनोळखी आहे. तेव्हा तो मॅनेजर म्हणतो हे तर 2023चं डिटेल्स आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो की मग तेव्हा काही CCTV कॅमेरे नव्हते का? अर्जुन पुन्हा सायलीला खुणवतो आणि सायली पुन्हा नारा लावू लागते. तेव्हा तो मॅनेजर घाबरतच म्हणतो अहो मॅडम तुम्ही शांत राहा, आणि त्याच्या माणसाला सांगतो की जा पटकनी CCTV फुटेजचे रेकॉर्ड घेऊन ये. इकडे कल्पना तन्वीला सांगते की पूर्ण आजींना ऑरेंज कलरची गोळी दे, मात्र प्रिया विचाराच्या नादात दुसरीच गोळी देते. तेव्हा कल्पना तिच्यावरती खूपच ओरडते. तन्वीसुद्धा ओरडूनच बोलते की त्यांनी खाल्ली तर नाही ना गोळी, मग इतकं कशाला इश्यू करताय त्या गोष्टीचा, आणि हा घ्या डबा, यातून कोणती गोळी लागते ते खा, असं म्हणून तिथून रागातूनच निघून जाते. तिच्या या वागण्याचं कल्पना आणि पूर्णाजीला खूपच आश्चर्य वाटतं. आता इकडे अर्जुन आणि सायलीला सगळे CCTV फुटेज मिळतात. त्यावेळेस तो व्यक्ती सांगतो की एक व्यक्ती या अकाउंटमधून पैसे काढण्यासाठी रेग्युलरली इथे यायचा आणि हे घ्या त्याचे फुटेज. तेव्हा अर्जुन सायली ते फुटेज पाहू लागतात. CCTV फुटेजमधला माणूस हा महिपतचाच आहे हे अर्जुन आणि सायलीच्या लक्षात येतं. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन सायलीला सांगतो की आज आपल्याला महिपत आणि विलास यांच्यामधलं कॉन्क्रीट कनेक्शन कळालेलं आहे. ते पैसे महिपतनेच विलासला दिले होते हे जर आपल्याला कळालं ना तर साक्षी यामध्ये जास्त अडकेल. तर प्रेक्षकांनो, आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.